हे घर वल्लरीच्या पैशाने घेतलंय, मग आपण सगळ्यांनी घर सोडायचं का? एक मिनिट, हा विषय कुठून कुठे चाललाय? मुळातच तुझं माझं का करतोय आपण? हे घर आपलं आहे. तेच म्हणतोय मी, घर आपलंय तशी गाडी पण आपली आहे. तुझं आवरलं की ये खाली, वाट बघतोय. आपलंच नानं खोटं म्हणायचं. या मन्याला आहे ना कधी अक्कल येणार आहे काय माहिती. बॉस, ते मनोजचं काहीतरी करायला लागतंय बघा. ते मनोज आणि त्याची बायको आपल्यासाठी झालेले असते की डोकेदुखी. अरे भाई, काहे काहे फिक्र करत हो? वो का बंदोबस्त हमने कर दिया है. आज तुम एक ऐसा बड़ा धमाका देखोगे ना भाई कि देखते ही रह जाओगे. Anyhow. मी सगळे डॉक्युमेंट्स घेतलेत. फार उशीर करून चालणार नाही. निघूया आता आपण. ॲडव्होकेट वल्लरी भामरे मुर्दाबाद मुर्दाबाद. 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 एक मिनिट प्लीज थांबा जरा. मला कळू शकेल का नेमकं काय प्रकार आहे हा? काय प्रकार म्हणजे काय? थांबा काय? ए बघताय काय? हिच्या तोंडाला पहिले काळं लावा. त्याशिवाय हिला अक्कल येणार नाही. लावा हिच्या तोंडाला काळं. लावा. काय? लावा हिच्या तोंडाला काळं. लावा. थांबा जरा. एक सेकंड थांबा. काय करताय तुम्ही? लावा हिच्या तोंडाला काळं. लावा. एक मिनिट. काय करताय? थांबा. त्याशिवाय हिला अक्कल येणार नाही. लावा हिच्या तोंडाला काळं. काय चाललंय? का त्रास देताय वल्लरी मॅडम ना? कारण हिने तिच्या नवऱ्याला त्रास दिलाय. हो कृतज्ञ आहे ही बाई. ज्या नवऱ्याने हिला पाठिंबा दिला, घरच्यांच्या विरोधात जाऊन हिला शिकवलं, त्याच नवऱ्याच्या विरोधात ही बाई उभी आहे. त्याला तुरुंगात टाकायचा प्रयत्न करतेय. आणि अशाच बायकांमुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात आलेली आहे. हिच्यासारख्या बायका म्हणजे समाजाला कलंक आहे. यांना वेळीच अद्दल घडवली पाहिजे. अरे बघताय काय? लावा हिच्या तोंडाला काळं. लावा. एक मिनिट प्लीज ऐका जरा. थांबा. ऐका तरी माझं प्लीज. थांबा. काय करताय? तुम्हाला कल्पना तरी आहे का की सत्य काय आहे? नाही, पण तुम्ही बरोबर बोलताय. एका बाईच्या आयुष्यात नवरा असणं खूप महत्वाचं आहे ना. कुंकवाची किंमत कळते ना तुम्हाला? ज्या लोकांनी माझं कुंकू पुसलं, माझं अख्खं आयुष्य बर्बाद केलं, त्या लोकांच्या विरोधात मॅडम माझ्यासाठी केस लढतायत. आणि तुम्ही त्यांनाच चुकीचं ठरवताय. अगं पण ती तिच्या नवऱ्याच्या विरोधात जाते, त्याचं काय? नाही, त्या त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात नाहीये. त्या फक्त न्यायाच्या बाजूने आहेत. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात
त्यांच्या नवऱ्याबद्दल किती आदर आणि प्रेम आहे ना, हे मी पाहिलंय. अहो, स्त्रियांना स्त्रियांच्या विरोधात उभं करायचं म्हणजे त्या एकमेकींचे पाय खेचणारच. हेच तर सुरू आहे समाजात. अहो, वल्लरी मॅडम सारखी एखादी स्त्री माझ्यासारख्या स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. एवढं सगळं होऊनही जर तुम्हाला मला न्याय मिळवून देणं चुकीचं वाटत असेल तर माझ्या तोंडाला काळं फासा, त्यांच्या नाही. सानिका, वल्लरी मॅडम, आम्हाला माफ करा. आम्ही पूर्ण सत्य न जाणून घेता इथे आलो. अगदी बरोबर आहे. वल्लरी मॅडम तिला न्याय मिळवून देत आहेत. हे त्या चांगलंच काम करतायत. तिला न्याय मिळालाच पाहिजे. वल्लरी मॅडम, चुकलं आमचं. खरंच आम्हाला माफ करावं. वल्लरी मॅडम, खरंच आमचं चुकलं. आम्हाला माफ करा. ए चला चला ग चला. कोणाचं आणखून आणि काही आपल्याला काही माहितीच ना. किती चांगली बाई आहे बिचारी. हा, हो ना. वल्लरी मॅडम, सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय. सानिका, प्लीज तू माफी नको मागू सका. ह्यात तुझी काहीच चूक नाहीये. आपण जी लढाई आत्ता लढतोय ना, त्यात हे असले प्रसंग आपल्यासोबत घडतच राहणार. त्यामुळे आता आपण खंबीरपणे उभं राहणं जास्त गरजेचं आहे. चल जाऊया. एक मिनिट, तुम्ही सगळे असे डायरेक्ट कॅबिन मध्ये कसे येऊ शकता? प्लीज बाहेर थांबा. मॅडम, आम्ही पत्रकार आहोत आणि सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही कुठेही आणि कधीही येऊ शकतो. मॅडम, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, त्याची खरी खरी उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत. तुम्ही आणि तुमचे मिस्टर एक आदर्श कपल म्हणून या समाजात ओळखले जाता. मग असं असताना तुम्ही तुमच्या नवऱ्याविरुद्ध केस कशी लढू शकता? म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे का की तुमच्या दोघांमध्ये काही भांडण आहे आणि ज्याचा तुम्ही अशा प्रकारे सूड घेताय? हे बघा, या क्षणाला मी तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज जा इथून. मॅडम, तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तर देणे टाळतायत. याचा अर्थ बाहेर जी चर्चा सुरू आहे ती खरी आहे म्हणायची. हो मॅडम, बोला. खरी आहे ना ती चर्चा? खरी आहे ना मॅडम? सांगा मॅडम, एखाद्याच्या खासगी आयुष्याबद्दल इतका काय इंटरेस्ट आहे तुम्हाला? माझ्यासारख्या हतबल स्त्रीला न्याय मिळावा म्हणून मॅडम केस लढतायत आणि तुम्ही त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करताय. त्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. पण त्या गप्प आहेत कारण त्यांच्या कुठल्याही शब्दाचा तुम्ही चुकीचा अर्थ काढून त्याची बातमी करायला पुढे मागे बघणार नाही. अहो, पण तुम्ही का बोलते त्यांच्या वतीने? नाही,
मी त्यांच्या वतीने नाही बोलत आहे, पण मला बोलण्याची हिंमत त्यांनीच दिली आहे. काय नाही केलं मॅडमनी माझ्यासाठी. मला आत्मविश्वास दिला, मला धीर दिला. जेव्हा सगळ्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा न्याय मिळवून देण्याची एकमेव आशा वल्लरी मॅडमनी दाखवली. आणि राहिला प्रश्न त्यांच्या संसाराचा, तर त्या आणि त्यांचे मिस्टर खंबीर आहेत त्यांचं नातं जपायला. तुम्ही किंवा कोणीच ह्यात पडायची काहीच गरज नाही. मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. त्यामुळे निघा आता. मॅडम, आम्हाला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. बोला मॅडम, काय झालं सांगा. सत्य काय ते आम्हाला कळलंच पाहिजे मॅडम. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? निघा आता. मॅडम, हे सगळं काय सुरू आहे सकाळपासून? सानिका, ही केस सुरू झाल्यापासून मला या गोष्टी अपेक्षितच होत्या. आपल्याला मुद्दाम त्रास दिला जातोय, पण प्लीज तू घाबरू नकोस, कारण आपली बाजू सत्याची आहे. मॅडम, मी घाबरते ते तुमच्यासाठी. माझा संसार तर सुरू होण्याआधीच मोडला, पण तुम्ही तुमच्या इतक्या वर्षांचा संसार का उद्ध्वस्त करताय? नका लढू तुम्ही ही केस. कमीत कमी तुमचा संसार तरी वाचेल. सानिका, अगं काय बोलतेस तू? इतक्या आत्मविश्वासाने आता सगळ्यांशी बोललीस तू. का मला आनंद झालाय ते बघून. खूप अभिमान वाटतोय तुझा, आणि आता हे बोलतेस. मला तू आणखीन खंबीर व्हायला हवी आहेस, आणि तू माझी काळजी नको करूस. ही केस काय, जगातली कुठलीच ताकद आमचं नातं नाही तोडू शकत. सांगाल का नेमका काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे म्हणजे काय प्रकार आहे? ए बघताय काय? तोंड काळं करायचं त्याशिवाय होय होय, कृतज्ञ आहे ही बाई. ज्या नवऱ्याने हिला पाठिंबा दिला, तिला शिकवलं, आज त्याच नवऱ्याच्या विरोधात उभी आहे. आणि अशाच बायकांमुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे. हिच्यासारख्या बायका म्हणजे समाजाला धोका आहे. हिला अद्दल घडवलीच पाहिजे. तुम्ही आणि तुमचे मिस्टर एक आदर्श कपल म्हणून समाजात ओळखले जाता. मग असं असताना तुम्ही तुमच्या नवऱ्याविरुद्ध केस कशी लढत आहात? काय झालं?